आलेलं, पूर्ण घरात पाणी आलेलं. काय नाही, पहिल्या बारीनं महानगरपालिकेला सांगितलं होतं, त्याने कामाला ते करून देतो. काय करून दिलं? वडा बी खोदून शिरी दिलं नाही, वड्याचं पाणी तिथं अडकून बसलं. जर वर्षाला असंच ताप का करायचा गोरगरिबाने? खरं सांगा, काय तर गोरगरिबाची दया यायचं करावं सरकार लोकांनी बी. म्हणजे सरकार लोकांना काय कळालं, हे करून खाणार लोक आहे ती, की ह्या लोकांची आपण काय तर जरा व्यवस्था करावी. हा, हे असं आलं आमचं पोटावरला हात आहे. जेव्हा कमवून आणावं तेव्हा आमची पोटं भरावी. आमच्यापाशी काय बिझनेस नाही. ही असे घर, आमची पत्रीची घर आहे, ती काय सलाबची घर नाही, ती आमची करून खाणाराची. कोण म्हणत ती गोरगरीब आहे, यांना गुरुकुल बांधून द्यावं, यांची व्यवस्था करा म्हणून असं कोण म्हणत नाही ती. हा, करावं, व्यवस्था करा. गोरगरिबाची व्यवस्था केली तर देवानं तुमचं लय चांगलं होईल बघा. गोरगरिबाचा आशीर्वाद येईल, चांगलं होईल. घरात पाणी शिरलेलं आहे आणि आपण रात्री झोपलेले आहोत. रातच्या 1 वाजा बसलं झोप नाही, 1 वाजा बसलं सर नाका तोडत लेकरांच्या पाणी. लेकरं सारी लहान 6-6 महिन्याची लेकरं घरामध्ये. का करायचं त्या लेकरांनी? शेऱ्या मनुष्य कसं तर बसल. लहान लेकरांना काय करायचं? तोंडात पाणी गेलं, काय तर झालं तर त्या लेकराला असं आहे बघा. कोण आमच्या गोरगरिबाकडे बघत नाही ती. निका होय होय म्हणते ती, महागास राखते ती, असं कोण म्हणत नाही ती. अहो, गोरगरिबाची जरा बघा, चांगलं होईल तुमचं. देव तुम्हाला चांगलं ठेवील गोरगरिबाकडे बघितल्यावर. असं कुठं असतं? कुठं बरं बोलायचं तुम्हाला, कुठं बरं सांगायचं? आमच्या गोरगरिबाचा कोण मानत नाही ती, कोण ऐकत नाही.